उदाहरण पाहूया. तर व्यंजनासारखा उच्चार आला. आता इथे लक्षात ठेवायचं, ती पाठच करायचं. ती सोडून बाकीच काय व्यंजन आणि स्वर, त्याला काय म्हणायचं स्वर असं लिहून घ्या. वॉवल्स आणि कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन. आता ही पहिलं सेंटेन्स हे व्यंजनाचा उच्चार आल्यास ते घ्यायचं. आता इथं गर्ल, गर्लचं काय पहिलं अक्षर आहे जी. जी ह्याच्यामध्ये आहे का, त्यामुळे अ गर्ल आणि एन. इथे काय येईल, इथे काय येईल आता ऍपल येईल का, एन. तिथे सरळ लिहिले की स्वरासारखा उच्चार आल्यास एन घ्यायचे. त्या स्वरामध्ये ए आहे का पहिल्यांदा, आलंय का. इथं काय घ्यायचं एन ऍपल. लय वेळा ऐकलं असेल एन वापरते ते. एन ऍपल, एन एलिफंट, एन एलिफंट. एन आईस्क्रीम म्हणजे ए ई आय ओ यू. या स्वरापूर्वी एन वापरायचं. आता आपण इथे घेतलं अ, इथं कुठलं आलंय जी. जी काय आलंय व्यंजन आहे का, तू समजतंय का, समजतं इकडे बघ. तिथे ए गर्ल, अ कधी घ्यायचं ह्याच्या व्यतिरिक्त, ए आय ओ यू व्यतिरिक्त जर आलं तर अ घ्यायचं.